पराग अळवणी साहेब. नाही, अध्यक्ष महोदय वास्तविक पाहता एक अत्यंत महत्त्वाचं बिल आहे. चर्चा सुद्धा अध्यक्ष महोदय खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे, कारण प्रत्येक सदस्य हे आपापल्या अनुभवाच्या आधारावर हे ह्या विषयामध्ये बोलत आहेत. अध्यक्ष महोदय, या विधेयकाच्या निमित्ताने बोलत असताना सन्माननीय सदस्यांनी ही आठवण करून दिली की वेळोवेळी या नगरपंचायतींच्या सगळ्या संदर्भामध्ये बदल होतो आहे आणि कसं मागच्या काळामध्ये वेगळं विधेयक आलं होतं आणि आता त्याच्यामध्ये आपण बदल करतो आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, जेव्हा एक चर्निंग प्रोसेस होत असते, एक चर्चात्मक विषय चालू असतो आणि जो महाराष्ट्राच्या दृष्टीने सध्याच्या वातावरणामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय, कारण आपण सर्वजण जाणतो की नागरीकरण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढतंय आणि पुढील काळामध्ये ह्या सगळ्या नगर परिषदा, त्यांच्या निवडणुका, त्या निवडणुकीतून निवडून येणारे लोकप्रतिनिधी हे महाराष्ट्र घडवण्यासाठी अध्यक्ष महोदय एक महत्त्वाची भूमिका मांडणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं की जर का एक चांगली चर्चा चालू आहे तर ती त्याच्यामध्ये सदस्यांना समजा आपले अनुभव काही सांगायचे असेल तर ती संधी अध्यक्ष महोदय मिळावी. आणि माझ्यासारखा सदस्य अध्यक्ष महोदय, अनेकदा आम्ही हात वर करतो, आम्हाला बोलायची संधी मिळत नाही, नंतर आम्हाला बाहेर समजवलं जातं की विधेयकावर तुमच्या अर्काने बोललं पाहिजे आणि विधेयकावर बोलायची जेव्हा संधी येते तेव्हा मग आता हा एक इंटरप्रिटेशनचा भाग आहे. पण अध्यक्ष महोदय, या विषयाबद्दल बोलत असताना अध्यक्ष महोदय खूप विनाकारण असं एक वातावरण या चर्चेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होतोय की खूप काहीतरी भयंकर असा बदल ही या विधेयकाच्या माध्यमातून मांडला गेलेला आहे. वास्तविक पाहता ज्याला सुयोग्य शब्दामध्ये सुधारणा म्हणता येईल ती सुधारणाच या ठिकाणी या विधेयकाच्या माध्यमातून आलेली आहे. प्रभाग निवडणुकांमधून अध्यक्ष महोदय, नगर परिषदांचा जी रचना आहे आणि या अधिनियमाच्या कलम 9(अ) मध्ये असं म्हटलंय की या प्रभाग निवडणुकांमधील थेट निवडणुकीतून येणारे जे सदस्य आहेत ते या परिषदेचे सदस्य असतात आणि ब हा मुद्दा अध्यक्ष महोदय हा आहे की जिल्हाधिकारी नामनिर्देशित करायचे, त्यांनी नामनिर्देशित केलेले सदस्य आणि हे कोण सदस्य असतील अध्यक्ष महोदय, तर पालिका प्रशासनाचा विशेष ज्ञान किंवा अनुभव ज्यांच्याकडे असेल अशांची नामनिर्देशन हे जिल्हाधिकारी करू शकतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या ऐवजी थेट निवडून आलेला जो नगराध्यक्ष आहे त्याला हा अधिकार आपण दिलेला आहे. आणि दुसरी खूप स्वाभाविक गोष्ट अध्यक्ष महोदय की पहिल्या सभेचा जो अध्यक्ष आहे तो आतापर्यंत जिल्हाधिकारी असायचा, त्या जिल्हाधिकाऱ्याच्या ऐवजी आता थेट निवडून आलेला जो नगराध्यक्ष असेल तोच त्या पहिल्या सभेचा अध्यक्ष असेल. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अनेक गोष्टींची स्पष्टता नाहीये या विधेयकात असं सांगितलं गेलं आणि जी स्पष्टता नाहीये या बाबतीत जी उदाहरणं दिली गेली ती कुठल्या नियमाच्या आधारावर अध्यक्ष काम करेल, कारण थेट निवडून आलेला अध्यक्ष आहे तो त्याला काही स्वतःच्या कार्यपद्धतीनुसार काम करेल का आणि मग स्वतःची मनमानी या निमित्ताने नगरपालिकांमध्ये चालू होईल का आणि जी सभा नगराध्यक्ष चेअर करत असेल, अध्यक्षस्थानी असेल, तो नगराध्यक्ष हा मनमानी स्वभावाने कुठल्याही नियम न पाळता तो काम करेल का, अशा पद्धतीचा एक प्रश्न इथे उपस्थित झाला. कुठल्या निकषाच्या आधारावर अध्यक्ष निर्णय घेईल अशा पद्धतीचा या ठिकाणी सुद्धा चर्चा झाली आणि हाही प्रश्न उपस्थित केला गेला की अपील कोणाकडे होणार, जर का नगराध्यक्षाने काही मनमानी पद्धतीने निर्णय घेतला तर अपील हे कोणाकडे होईल, अशा पद्धतीचे प्रश्न
या ठिकाणी उपस्थित केले गेले। अध्यक्ष महोदय, वास्तविक पाहता ही केवळ सुधारणा आहे। अनेक सुधारणेमध्ये जे लिहिलेलं आहे त्यानुसार की या सुधारणेतला पॅरा जर का वाचून दाखवायचा झाला तर एक परंतुक या विधेयकातलं कलम 2 हे सांगतं की महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 ज्यात यापुढे मुख्य अधिनियम म्हणून म्हटलं जाईल, तर या मुख्य अधिनियमाच्या कलम 9च्या पोट कलम 1 मधील खंड ब मधील पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल। म्हणजे 9(1)ब या 9(1)ब जो आहे त्याला एक परंतुक ऍड होईल आणि ते परंतुक असेल की परंतु जेथे कलम 51(1)A 1A 51(a)(1)(a) इंग्रजीमध्ये वाचताना 51(a)(2) अन्वये अध्यक्ष थेट निवडून दिलेला असेल तेथे त्या नगर परिषदेच्या बाबतीत असा निवडून आलेला अध्यक्ष खंड ब अन्वये परिषद सदस्यांना नामनिर्देशित करेल। अध्यक्ष महोदय, हा एवढाच बदल आहे की नामनिर्देशित कोण करेल, तर जिल्हाधिकारी आधी करत होता, त्याच्याऐवजी आता अध्यक्ष करेल। हा एवढाच बदल या संदर्भातला झालेला आहे। मग ते नामनिर्देशित सदस्य कोण असतील त्याच्या निकषामध्ये काही बदल झालेला नाही। ते नामनिर्देशित सदस्य नेमत असताना स्वतःच्या मनमानी पद्धतीने नगराध्यक्ष काम करेल का, असा काही स्कोप ह्या सुधारणेमध्ये आलेला नाही अध्यक्ष महोदय। उलट मी असा विचार करतो अध्यक्ष महोदय की असा एक विचार करा की काल परवा जिल्हाधिकारी बदली होऊन नवीन या ठिकाणी आलेला आहे आणि हा सुधारणेच्या अगोदरचा कायदा मुख्य अधिनियम काय सांगतो की जिल्हाधिकारी नामनिर्देशित करेल। त्याला त्या गावची काय माहिती आहे, त्या जिल्हाधिकाऱ्याला त्या शहराची काय माहिती आहे? 2, 2.5, 3 वर्षासाठी आलेला पाहुणा आहे आणि त्याच्यावर पुढचे 5 वर्ष कोण नामनिर्देशित सदस्य राहील, म्हणजे ज्याची मुळात स्वतः जो तिकडे 3 वर्षासाठी आलेला आहे मॅक्सिमम, तो पुढचे 5 वर्ष तिकडे नामनिर्देशित कोण राहील हे ठरवणार आहे। हे काय थट्टा आहे अध्यक्ष महोदय? म्हणजे नोकरशाहीला आपण किती त्यांच्या आहारी जायचं आणि जर का बदल होत असेल तर त्या बदलाचं आपण स्वागत करणार की नाही अध्यक्ष महोदय? आणि काय निकष आहे अध्यक्ष महोदय? कोणाला आपण अशा पद्धतीने नामनिर्देशित करू शकतो की पालिका प्रशासनाचा विशेष ज्ञान किंवा अनुभव असणारी व्यक्ती। आता ज्या शहरामध्ये जिल्हाधिकारी काल परवा गेल्या महिन्यात 1 वर्षापूर्वी गृहीत धरूया आपण आलेला आहे, काम कार्यरत आहे, त्यांना त्या सगळ्या शहरातल्या एकूण एक व्यक्तीची माहिती, त्यातला कोणाला अनुभव आहे, त्यातला कोणाला ज्ञान आहे, त्यातला ज्ञान आहे, अनुभव आहे, परंतु कोण नॉन पार्टिझन राहील अशी सगळी समज त्या जिल्हाधिकाऱ्याला आहे आपण असं गृहीत धरायचं आणि वर्षानुवर्ष त्या जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून अशा पद्धतीने लोकांचं नामनिर्देशन होणार ते आपण सहन केलं। आणि आज मात्र थेट जनतेच्या विश्वासाच्या आधारावर, जनतेच्या मतांच्या आधाराने निवडून आलेला व्यक्ती हा जर का या ठिकाणी हे निर्णय घेणार असतील तर त्याला आपण विरोध करतोय। मला वाटतं की कुठेतरी आपल्यावर ह्या नोकरशाहीच्या एकूण कार्यप्रणालीचा खूप मोठा पडगा अजून आहे की काय, हा प्रश्न निर्माण व्हावा अशा पद्धतीचं हे लॉजिक आहे अध्यक्ष महोदय। जिल्हाधिकारी किंवा नोकरशाहीतला कुठलाच माणूस, मी अशी फार क्वचित उदाहरणं पाहिली असतील की जे लोकाभिमुख आहेत, की ज्यांच्या निर्णयामध्ये ज्यांना काहीतरी त्या विभागाचा विकास व्हावा, त्या विभागाबद्दल त्यांच्या मनात काही कल्पना असतात, अशा पद्धतीचे असणारे खूप कमी अधिकारी मी पाहिलेले आहेत। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण जिल्हाधिकाऱ्याला अशा पद्धतीचा निर्णय द्यायचा, शेवटी नामनिर्देशन झालेले जे सदस्य आहेत हे कशासाठी आहेत, तर आपण जेव्हा या सगळ्या बाबतीतली घटना दुरुस्ती केली आणि अधिकाधिक लोकाभिमुख या सगळ्या नगर परिषदा वगैरे व्हाव्यात
ही जेव्हा आपण कल्पना मांडली तेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी त्या ठिकाणी यावी, परंतु त्या वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी यांचं सिलेक्शन जिल्हाधिकारी करेल योग्य पद्धतीने याच्याबद्दल मला स्वतःला साशंकता वाटते। आणि त्यामुळे त्या विभागामध्ये जो नगराध्यक्ष निवडून आलेला आहे आणि मला वाटतं की आपण या ठिकाणी सर्वच आपण सन्माननीय सदस्य मान्य करतील की आपण सर्वजण निवडून आलेलो आहोत। आपण निवडून आल्यानंतर आपापल्या कार्यालयांमध्ये जनसंपर्क कार्यालयांमध्ये जेव्हा बसतो तेव्हा येणाऱ्या व्यक्तीला यांनी मला मतदान केलं होतं की नाही या सापेक्ष विचार करून त्या व्यक्तीचं काम करायचं की नाही असा कधीच विचार करत नाही अध्यक्ष महोदय। आपल्या लोकशाहीमधल्या निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येणारे जे सदस्य आहेत, मग ते ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा अगदी सर्वात वरिष्ठ पातळीवर काम करणारे लोकप्रतिनिधी असतील, आपल्याला सर्वांनाच एक गोष्ट आपण अनुभवली असेल आणि आपल्या अनुभूतीच्या माध्यमातून आपल्याला हे मान्य होईल की अध्यक्ष महोदय एखादी निवडणूक निवडून यायच्या अगोदरचा आपला स्वभाव आणि निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आल्यानंतरचा आपल्यात झालेला बदल हा लक्षणीय असतो अध्यक्ष महोदय। आपण लोकाभिमुख होत जातो आणि त्यामुळे निवडून आल्यानंतर कधीही कुठलाही अभिनिवेश न बाळगता काम करण्याची एक आपल्यामध्ये संस्कार होतो, आपल्यामध्ये एक सवय लागते। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय नगराध्यक्ष आल्यानंतर काहीतरी गडबड करेल अशा पद्धतीची चर्चा आपण या ठिकाणी करणं हे दुर्दैव आहे। हे आपण या ठिकाणी ज्या प्रोसेसमधून आलो त्या प्रोसेसलाच त्या समोर प्रश्नचिन्ह उभं करण्यासारखं आहे। माझ्या मतदाराने मला मतदान केलं ते योग्य आहे, परंतु त्याच मतदाराने आता ज्या नगराध्यक्षाला मतदान केलं आणि निवडून दिलं ते मात्र शंकेच्या एका आपण उपस्थित करतो। मला वाटतं की हा त्या नगराध्यक्षावर तर अन्याय आहेच आहे, परंतु त्याला निवडून देणारा जो मतदार आहे त्या मतदाराच्या सुद्धा बाबतीत आपण अन्याय करतोय। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेणं यापेक्षा नगराध्यक्षांनी हा निर्णय घेणं हा निश्चितपणे अधिक संयुक्तिक ठरेल अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय या ठिकाणी एक मुद्दा वारंवार मांडला गेला आणि तो मुद्दा वारंवार हाच मांडला गेला की आमचे जास्त नगराध्यक्ष निवडून आले असते तर शासन पक्षाने किंवा शासनाने अशा पद्धतीचा सुधारणा आणणारं विधेयक आणलं असतं का। त्याच्याबद्दल मंत्री महोदय अधिक चांगलं उत्तर देतील, परंतु माझ्या मनामध्ये असं आलं की हा प्रश्न उपस्थित करणारे जे सन्माननीय सदस्य आहेत त्यांनी स्वतःबद्दलच हा प्रश्न का निर्माण करावा की आमचे जर का जास्ती आले असते आणि आम्ही सत्तेत असतो तर आम्ही आणलं असतं, आणि तुमचे जर का जास्ती निवडून आले असते आणि आम्ही सत्तेत असतो तर आम्ही ही सुधारणा आणली नसती। अध्यक्ष महोदय सुधारणा ही सुधारणा आहे, ही तुमचे किती निवडून आले आणि आमचे किती निवडून आले याच्या आधारावर ठरू शकत नाही। आणि त्यामुळे जर का आज आपल्याला असं वाटलं की काल आपण जे केलं ते कदाचित कालच्या दृष्टिकोनातून प्रासंगिक योग्य असेल, परंतु आज जर का ते रिलेव्हंट नसेल तर तो बदल आपल्यामध्ये आपल्याला करता आला पाहिजे। आणि त्यासाठी तर कायद्यामध्ये सुधारणा करण्याची तरतूद आहे अध्यक्ष महोदय। आपण घटनेमध्ये सुद्धा सुधारणा करतो आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या सुधारणा ह्या तुमचे किती आमचे किती याच्या आधारावर न करता आपण सगळे मिळून एक चांगली आणि सगळ्यांचं मत अध्यक्ष महोदय नगराध्यक्षांच्या बाबतीत मागच्या वेळेला सुद्धा जे विधेयक आलं होतं त्याच्यावर जी चर्चा झाली त्यात विधेयकांना ही अधिक सक्षम केलं पाहिजे, अधिक त्यांना पॉवर दिले पाहिजेत अशाच पद्धतीची अध्यक्ष महोदय धारणा सगळ्यांच्या बोलण्यात होती। आज ती धारणा होण्याचं काही कारण नाही अध्यक्ष महोदय। या ठिकाणी लोकशाहीचा खून होतोय अशा पद्धतीचं एवढं टोकाची भूमिका मांडली गेली। आता हे सगळे खून की दलाली वगैरे हे शब्द कोण तुमच्या मनामध्ये आणून देतात मला काही कळत नाही, परंतु ह्यात लोकशाहीचा खून नाही अध्यक्ष महोदय, उलट लोकशाही अधिक बळकट करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं। अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य मनीषाताईंनी उदाहरण दिलं, अमरावतीच्या कमिशनर यांच्यावर
आपण सर्वांनी मिळून एक कारवाई केली आणि ही चर्चा होत असताना अध्यक्ष महोदय सातत्याने आम्हाला हे जाणवतं की अधिकारी लोकाभिमुख नाही, अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या संदर्भात कुठलंही प्रेम नाही, अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या बाबतीत योग्य आदर नाही आणि अशा वेळेला आणि अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय की एका बाजूला थेट निवडून आलेला नगराध्यक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला जर का अशा पद्धतीचे कोणी अधिकारी असतील की ज्यांना लोकप्रतिनिधींचा आदर नाही, ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना त्रास व्हावा अशा पद्धतीचं काम करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी आपण अधिकाधिक अधिकार हे स्थानिक पातळीवर काम करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, विशेष करून नगराध्यक्ष आहेत, यांना अध्यक्ष महोदय देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी दुसरा बदल आपण केला की पहिल्या सभेचा अध्यक्ष कोण असावा आणि 51A किंवा इंग्रजीमध्ये वाचताना अध्यक्ष महोदय 51A1 51A2 51A2 अध्यक्ष महोदय मी मुद्दाहून वाचून दाखवतो. मी मुद्दाहून ह्यासाठी वाचून दाखवतो की आपल्या लक्षात येईल की आपण नोकरशाहीच्या किती अधीन जाऊन त्यांना किती मान देतो आणि जेव्हा लोकप्रतिनिधींना मान द्यायची वेळ येते तेव्हा मात्र आपण आपले हात आकडते घेतो. अध्यक्ष महोदय 51 परागजी 51A आपल्याला अध्यक्ष 293-292 दोन प्रस्तावावर चर्चा मोठ्या पाहिजे. अध्यक्ष महोदय त्यांना थांबवत नाही. मला ज्या सूचना सन्माननीय अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेत्याकडून आल्या मला थांबवायचा अधिकार नाही. अतुलजी मी थांबवत नाही त्यांना विनंती करतोय, फक्त देतोय त्यांचं भाषण सुरू राहू द्या. त्यामुळे परागजी आपण सुरू ठेवा, मी रोलिंग. ठीक आहे. अध्यक्ष महोदय मी हे सांगत होतो की जी सभा बोलवायची आहे, पहिली सभा बोलवायची आहे, द कलेक्टर शॅल within 25 days from the date on which the names of the councillors elected to council are published or as the case may be first published under section 19(1) वगैरे convey a special meeting of the councillors for election of a president. आणि अध्यक्ष महोदय the meeting called under section आता subsection 3 वाचतो. the meeting called under subsection 2 shall be presided by the collector or such officer as the collector or such officer as the collector may by order in writing appoint in this behalf. म्हणजे साहेब जिल्हाधिकारी बसेल चालेल, म्हणजे आता तुलना काय होते, जिल्हाधिकाऱ्यांना बसायचं पहिल्या मीटिंग मध्ये अध्यक्ष पदावर की सभेच्या अध्यक्षस्थानी थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षाने बसायचं. आता तर कायद्यामध्ये अशी पण प्रोव्हिजन करून ठेवली आहे की जिल्हाधिकारी बसेल किंवा जिल्हाधिकारी ज्या अधिकाऱ्याबद्दल ठरवेल तो बसेल. म्हणजे कुठलाही अधिकारी बसेल चालेल, परंतु नगराध्यक्षाला तो म्हणजे नगराध्यक्षाच्या समोर उद्या अध्यक्ष महोदय हा मुद्दा हाच आहे ना. मुद्दा आत्ताची जी तरतूद आहे त्यामध्ये जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेला अधिकारी, राजकीय व्यक्ती नाही, अधिकारी, मग तो प्रांत अधिकारी असेल किंवा तहसीलदार असेल, नामनिर्देशित केलेला लिखित लिहिलेला. आता आपण काय करतोय, आपण एका राजकीय व्यक्तीला बसवतो, एवढाच फरक आहे. निवडून आलेला म्हणजे खूपच वरिष्ठ आहेत, मी आदरणीय निर्णय करतोय. पीठासीन अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. दबाव नको अध्यक्षांवर. परंतु अध्यक्ष महोदय एका बाजूला निवडून आलेला नगराध्यक्ष आणि अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय की नगराध्यक्षांनी बसावं की जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी ज्याला बसवेल तो बसेल चालेल,
पण नगराध्यक्ष म्हणजे अध्यक्ष महोदय, आम्ही मुंबईमध्ये प्रभाग समित्यांच्या आमच्या ज्या निवडणुका होतात त्या प्रभाग समितीची निवडणूक घेण्यासाठी महापौर येतात अध्यक्ष महोदय, किंवा उपमहापौर येतात. सहाय्यक आयुक्ताला नाही बसवत तिकडे अध्यक्ष महोदय. मुंबई महापालिकेमध्ये महापौराची निवडणूक जेव्हा होते तेव्हा त्या ठिकाणी सभेच्या अध्यक्षस्थानी, पहिल्या सभेच्या अध्यक्षस्थानी आणि त्या ठिकाणी सभेच्या अध्यक्षस्थानी मुंबई महापालिकेचा आयुक्त नाही बसत अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणचे सर्वात ज्येष्ठ सदस्य जे असतील किंवा माजी महापौर जे असतील त्यांना त्या ठिकाणी सन्मानाने अध्यक्षपदाच्या ठिकाणी बसवलं जातं. आज या ठिकाणी थेट निवडणुकीतून निवडून आलेला नगराध्यक्ष याला आपण डावलणार आणि कुठल्या तरी एखाद्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेमध्ये ती मीटिंग करणार, हे अध्यक्ष महोदय योग्य होणार नाही असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, अजून एक मुद्दा मला यामध्ये मांडायचा आणि हा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय की एक प्रश्न विचारला गेला की उद्या जर का डिस्प्यूट झाला तर काय कराल. कायद्याला अभिप्रेत अध्यक्ष महोदय लोकप्रतिनिधींना कसा सन्मान आहे याचं आणखीन एक उदाहरण मी देतो अध्यक्ष महोदय की अपील जेव्हा जिल्हाधिकारी निर्णय घ्यायचा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर काही डिस्प्यूट आलं तर त्याचं अपील राज्य शासनाकडे जायचं अध्यक्ष. वास्तविक पाहता जिल्हाधिकाऱ्याचा इमिडिएट बॉस हा तिथला डिव्हिजन कमिशनर होऊन जाईल. सो नोकरशाहीनेच सगळे निर्णय घ्यायचे होते असं जर का कायद्याला अभिप्रेत असतं तर जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयावरचं अपील हे डिव्हिजन कमिशनरकडे जायला होतं, परंतु ते राज्य सरकारकडे आलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं कुठेतरी आपल्याला कायद्याचं जे स्पिरिट आहे की लोकप्रतिनिधींना लोक निवडून देतात, हा केवळ त्या राजकीय कार्यकर्त्याचा किंवा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या अधिकाराचा गोष्ट मी बोलत नाही अध्यक्ष महोदय. तर ज्या मतदारांनी त्याला मतदान केलेलं आहे, ज्या मतदारांनी त्याला निवडून दिलेलं आहे, त्यांच्या मताची जी किंमत आहे अध्यक्ष महोदय ती आपल्याला कमी करून चालणार नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय निवडून आलेला लोकप्रतिनिधी ह्यांनी बाजूला बसायचं आणि आणखीन कुठल्या तरी एखाद्या छोट्या अधिकाऱ्याने तिकडे अध्यक्ष स्थान स्वीकारायचं, हेही योग्य होणार नसल्यामुळे आपण हा जो बदल केलेला आहे त्या बदलाला खऱ्या अर्थाने सुधारणा म्हणता येईल अध्यक्ष महोदय. आणि ह्या दोन्ही सुधारणा अध्यक्ष महोदय हे लोकप्रतिनिधींचा आदर राखणाऱ्या आहेत, ह्या आवश्यक आहेत आणि त्यामुळे मी याला पाठिंबा देतो.